एक प्रश्न एक गुण. दोन संख्यांचे गुणोत्तर एकाच दोन आहे. दोन्ही संख्येत 8 मिळविले असता त्यांचे गुणोत्तर 3:5 होते. तर मोठी संख्या कोणती? बघा मित्रांनो, याच्यात खूप वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या आहे पुस्तकांमध्ये. तर आता ही त्यातली एक कंडिशन आहे. बघा किती सोपं आहे बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे ना 1:2. तर तुम्हाला जसं माहिती आहे की जर 1:2 आहे तर ती पहिली संख्या काय 1x, दुसरी संख्या काय आली मित्रांनो 2x. दोन्ही संख्येत 7 मिळविले असता त्यांचे गुणोत्तर 3:5 होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या 7 मिळविले म्हणजेच काय झालं 1x प्लस 7 झाला. याच्यात 7 मिळविले. दुसरी संख्या काय होणार आहे 2x प्लस 7. ठीक आहे. दोघांमध्ये 7 मिळविले असता त्यांचे गुणोत्तर म्हणजेच काय झालं 1x प्लस 7 छेदामध्ये 2x प्लस 7 केलं. ठीक आहे. 7 मिळवल्यानंतरचे गुणोत्तर ते काय दिलेलं आहे त्यांनी 3:5 दिलेले इज इक्वल टू काय दिलं आहे 3/5. 3:5 दिल्यानंतर त्यांचे गुणोत्तर किती आहे 7 मिळवल्यानंतर. ही बनवली आपण कंडिशन. समजलं का? दोन संख्यांचे गुणोत्तर दिलंय म्हणून ही झाली संख्या 1x 2x. दोन्ही संख्येत 7 मिळवले म्हणजे याच्यातही 7 मिळवले याच्यातही 7 मिळवले. 7 मिळवले असता त्यांचे गुणोत्तर 3:5 होते. तर यांचे गुणोत्तर किती झाले 3:5. बस आता या याच्यामध्ये हे जे इक्वेशन क्रिएट झालंय तर मोठी संख्या कोणती. जर तुम्हाला मोठी संख्या विचारली म्हणजेच काय करायचं या इक्वेशनवरून एक्सची किंमत काढायची. ठीक आहे. आणि ती भेटलेली एक्सच्या किंमतमध्ये मोठी संख्या विचारली आहे ना म्हणजेच एक्स टॉईस एक्स काढायचं. समजलं का? मोठी विचारली तर टॉईस एक्स आणि जर लहान विचारली असली तर ती एक्सची किंमत जशीच्या तशी. का बरं? कारण की 1 गुणिला एक्सचं उत्तर काय होते 1 गुणिला एक्स म्हणजेच एक्स होते. तर आपल्याला हेच डायरेक्ट एक्सची किंमत सांगावं लागेल. समजलं का? म्हणून त्यांनी काय म्हटलं मोठी संख्या म्हणजे आपल्याला ते एक्सच्या किमतीला दुप्पट करावं लागेल. तर आता बघा याला सॉल्व्ह करायचं असलं तर किती सोपं आहे. 5चा गुणाकार इथे करा 5x डायरेक्ट करताय मी. ठीक आहे. 5x इथे 7 सोबत गुणाकार 7 5 35. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. बरोबर. इकडे 3 गुणिला हे 3 गुणिला 2 किती मित्रांनो 6x प्लस 7×21. ठीक आहे. आता मला सांगा 5x मोठे आहे की 6x मोठे आहे. 6x मोठे आहे तर हे 5 तिकडे पाठवा. समजलं? म्हणजेच काय झालं 6x - 5x म्हणजेच किती झालं 1x म्हणजे सरळ सरळ एक्सची किंमत भेटेल. आणि हे 21ला इकडे पाठवा. समजलं? तर 35 - 21 किती झाले मित्रांनो 35 - 21. ठीक आहे. तर ही एक्सची किंमत भेटली. एक्स इज इक्वल टू ते 5तून 1 गेला 4, 3तून 2 गेला 1, 14 आली आपली एक्सची किंमत. आपलं हे उत्तर ऑप्शन नाही दिलेलं आहे पण तरी सांगत आहे एक्सची किंमत 14 आहे. आपल्याला 14 नाही आपल्याला काय पाहिजे मोठी संख्या म्हणजे 2x बरोबर विचारलं होतं. तर 14ची दुप्पट किती झाली मित्रांनो 28. समजलं का? किती सोपं आहे. ऑप्शन कोणता आहे ऑप्शन ए.